इचलकरंजीतील पंचगंगा नदी सध्या 61 फुटावरून वाहते। श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिरामध्ये देखील पाणी शिरलंय। गणपती मंदिर, महादेव मंदिरात देखील पाणी शिरलंय। तर नदीचं पाणी शेतात शिरल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या संपूर्ण परिसराला तलावाचं स्वरूप आल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय। आपण जर बघितलं तर पंचगंगेचं रुद्र अवतार जर बघितलं तर आता शेतामध्ये पाणी पात्र सोडून बाहेर गेलेला आहे। जर असा जर पाऊस जर राहिला तर नागरी वस्तीत पाणी घुसण्याची शक्यता वर्तवली जाते तज्ञांकडून। अशाच पद्धतीने जर बघितलं तर काल प्रयाग चिखली मध्ये सुद्धा नागरिकांना तिथल्या सूचना दिल्या। जर बघितलं तर श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिरामध्ये काल दक्षिणदार सोहळा काल पार पडलेला आहे। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आता वाढ झाली। आपण यांत्रिक बोटीच्या सहाय्याने आपण टीव्ही9च्या माध्यमातून आपण घर बसल्या प्रेक्षकांना दाखवू शकतोय की पंचगंगेचा प्रवाह कसा आपण यांत्रिक बोटीच्या सहाय्याने आपण चाललोय। योग्य ती खबरदारी आपत्ती व्यवस्थापन घेतली जात आहे। 42 छावण्या स्थलांतरित नागरिकांसाठी आम्ही तयार करण्यात आलेले आहेत। पण नागरिकांनी आपल्यावर विश्वास ठेवणे असं आवाहन पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन करण्यात आलंय। कॅमेरामॅन संतोष मोकाशी, मी साईनाथ जाधव, टीव्ही9 मराठी, इचलकरंजी।